आणि दिल्लीमधल्या लाठीचार्जच्या मुद्द्यावरून सलग दुसऱ्या दिवशी संसदेचं कामकाज आज ठप्प झालं होतं. अगदी, आणि त्यामुळे काँग्रेस आणि इतर विरोधक थेट रस्त्यावर उतरले. दिवसभर आज दिल्लीत काय घडामोडी घडल्या पहा या रिपोर्टमध्ये. पंतप्रधानांच्या घरासमोर राहुल गांधींचा ठिय्या. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम. लाठीचार्जवरून घमासान, संसद ठप्प. सीजेपीचं आंदोलन आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून दिल्लीतलं वातावरण तापलंय. सलग दुसऱ्या दिवशी संसदेत याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं. विरोधकांनी संसदेत लाठीचार्जच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली, मात्र अध्यक्षांनी त्यांची मागणी धुडकावून लावली. त्यामुळे काँग्रेस खासदारांनी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत मार्च काढला आणि त्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनात मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह काँग्रेसचे सर्व खासदार सहभागी झाले. यावेळी काँग्रेस खासदारांनी स्वतःला प्रतिकात्मक अटक करून सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सरकारवर चांगलाच दबाव वाढला. त्यामुळे मंत्री जितेंद्र सिंग यांना राहुल गांधींच्या भेटीसाठी पाठवण्यात आलं. यावेळी जितेंद्र सिंग यांना राहुल गांधींनी आपल्या 5 मागण्या सांगितल्या. कोणत्या आहेत त्या मागण्या पाहूया. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा. आंदोलकांवरील लाठीचार्जची चौकशी करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर अधिवेशनात चर्चा करण्यात यावी. गृहमंत्र्यांनी दोन्ही सभागृहात निवेदन द्यावं. आंदोलनातील हिंसेची निष्पक्ष चौकशी केली जावी. दरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणावर संसदेत सत्ताधारी चर्चा करू देत नसल्याचा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंनी केला. तर धर्मेंद्र प्रधानच नव्हे, लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या गृहमंत्र्यांचा आणि ते ज्यांना रिपोर्ट करतात त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राजीनामा द्यायला हवा, असंही राहुल गांधींनी सांगितलंय. युवकों को भी बताना जरूरी है, स्टूडेंट्स को बताना जरूरी है. इसीलिए हम ये चाहते थे कि इसके ऊपर डिस्कशन हो और डिस्कशन के बाद होम मिनिस्टर एक स्टेटमेंट करे. उन्होंने हमारा मुंह बंद कर दिया. डेमोक्रेसी को ख़त्म करने की पूरी कोशिश कर रहे हैं और हम ये चाहते हैं कि तुम चर्चा करने के लिए मौका दो. हम अपनी बात बताएंगे, क्यों लाठीचार्ज हुआ, क्यों उनको बच्चों को मारा गया. इसके लिए हम पूछने के लिए भी अगर यहाँ फोरम नहीं है तो कहाँ बात करें. लोगों को मारा जा रहा है, पीटा जा रहा है. दिस इज कंप्लीटली अन इंडियन. व्हाई इज द प्राइम मिनिस्टर साइलेंट? व्हाट इज द रीजन? ही शुड apologize to the students and he should stop this nonsense of police people thrashing students. This is completely wrong. Dharmendra Pradhan, he's an intermediary. Absolutely he should resign. But Dharmendra Pradhan hasn't beaten up these students. Home Minister has. He should resign. And Home Minister reports to Prime Minister. He should resign. What is going on? नीट पेपर फुटी प्रकरणावरून कॉक्रोच जनता पार्टीनं देशातील विविध ठिकाणी आंदोलन करून शेवटी दिल्ली गाठली. पर्यावरणवादी आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांच्या उपोषणानं आंदोलनाची धग संपूर्ण देशात पसरली आहे. मात्र दिल्लीत आंदोलकांवरील लाठीचार्जमुळे मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसच्या हाती नवा मुद्दा आलाय. त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीनं सुरू केलेल्या आंदोलनाचा शेवट काँग्रेस करणार असल्याचं दिसतंय. मात्र सरकारनं ना सीजेपीच्या आंदोलनाला जुमानलं ना वांगचुक यांच्या उपोषणाला. त्यामुळे आता राहुल गांधींनी मोदींच्या निवासस्थानासमोरील मांडलेल्या ठिय्याची तरी सरकार दखल घेणार का, याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.